नमस्कार बालमित्रांनो, सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत वाचन पाठ क्रमांक 6. ओ स्वरयुक्त शब्द असलेल्या वाक्यांचे वाचन व लेखन. ऐका, म्हणा व लिहा. गोखले झोपी गेले होते. कोमलने छोटी टोपी घातली. किशोर दररोज खोबरे खातो. मोनिकाने छोटेसे रोप लावले. छोटा जोकर झोपाळा खेळतो. मनोजचा हातोडा झोपडीत आहे. सोहेलने पोपटाचा फोटो घेतला. मोर पिसारा फुलवून नाचतो. मोहिनीने कविता लिहिली. बाबाने नवीन धोतर आणले. वाचन पाठ क्रमांक 1. मी सोलापूरला राहते. ते खूप मोठे शहर आहे. तिथे मोठमोठी दुकाने आहेत. सोलापूर शहर चादरीसाठी नावाजले जाते. सोलापूरला बाग आहे. वाचन पाठ क्रमांक 2. विनय घराशेजारी राहतो. तो खूप धाडसी आहे. विनय कशालाही घाबरायचा नाही. एके दिवशी विनयला घराजवळ साप दिसला. विनयने सापाची शेपटी पकडली व सापाला दूर सोडून दिले. वाचन पाठ क्रमांक 3. एक होता वाटाणा, तो गेला फिरायला. वाटेत भेटला फुटाणा, दोघे मजेत चालत राहिले. दोघांना भेटला शेंगदाणा, तिघे चालले टणाटणा. ओके बालमित्रांनो, हे वाचन पाठ ही वाक्य सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा. यानंतर तुम्हाला घरच्या अभ्यासासाठी हा स्वाध्याय देण्यात आलेला आहे. चित्राऐवजी चित्राचे नाव लिहून वाक्य पुन्हा लिहायचे आहेत. तर ही वाक्य पुन्हा तुमच्या वहीत सुंदर हस्ताक्षरात तुम्हाला लिहायची आहेत. बालमित्रांनो, ही वाक्य लिहित असताना चित्राऐवजी चित्राचे नाव लिहायचे आहे. ओके, तर हा जो स्वाध्याय आहे तो तुम्ही पूर्ण करा. स्वाध्याय पूर्ण झाल्यानंतर त्या स्वाध्यायाचा फोटो काढा आणि तुमच्या शाळेच्या ग्रुपवर तुम्हाला त्या गृहपाठाचा फोटो सेंड करायचा आहे. ओके बालमित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नवनवीन शैक्षणिक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप मिळतील आणि आमच्यासोबत तुमचा अभ्यास असाच सुरू राहील. थँक्यू.